सर, आमच्या चॅनलवर आपलं अभिनंदन स्वागत आहे आणि बाभळगाव ग्रामपंचायतचे आपण सरपंच आहे. सर, आपला कार्यकाल किती वर्ष झाला? 4 वर्ष झाले सर मला. सर, 4 वर्षाच्या कार्यकालात आपण गावात काय काय विकासाचे कामं केले? बाथरूम केले सर, टाकीचं काम चालू आहे माझं. पुन्हा त्याच्यानंतरला गट्ट्याची कामं केले, किटी बांधारे छोटले. आणि उपसरपंच कोण आहे सर? ज्ञानेश्वर जाधव. आणि आपली सभासदांची संख्या किती आहे? सभासदांची संख्या जवळपास 1200-1300. सर, आपल्या गावात जे घरकुलची जे स्कीमची योजना असते, 4 वर्षात किती लोकांना लाभ मिळाले? जवळपास 128 सर. आणि मनरेगामध्ये सर? मनरेगाचे मध्ये किती? हात पीछे करू सर. चल सर, मनरेगामध्ये लाभार्थ्यांना किती लाभ मिळाले आणि आपल्या गावात शाळे किती आहे आणि अंगणवाडी आणि धार्मिक स्थळे किती? सर, 20 लोकांना लाभ मिळाला आहे. आणि त्याच्यानंतरला पहिलीपासून तर 7वी पर्यंत माझ्या गावात शाळा आहे. कारण ह्या ज्या बालवाडी हे 4 आहे. आपलं नाव सांगा सर. कारभारी गंगाधर मोरे. आणि ग्रामपंचायतचं नाव सांगा. ग्रामपंचायत बाभळगाव खुर्द. नमस्कार. कारभारी गंगाधर मोरे, सरपंच. हे टाकीचं काम आपलं हे चालू आहे अजूनही. माझं नाव नारायण निवृत्ती कोकाटे. मी सध्या जिल्हा परिषद शाळा बाभळगाव खुर्द या ठिकाणी उपशिक्षक या पदावर कार्यरत आहे. माझी सेवा जवळपास 18 वर्ष या पदावरती झालेली आहे. 18 वर्षापासून मी या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतोय. आणि हे काम करत असताना अतिशय आनंद होतो. एवढी लहान छोटी छोटी मुलं आहेत, त्या मुलांना साध्या सोप्या भाषेत आनंदायी शिक्षण आम्ही या मुलांना देतोय. याच्यासाठी शासनाकडून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात आणि त्या योजनेअंतर्गत अनेक सहशालेय साहित्य मिळतं आणि या सहशालेय साहित्याचा उपयोग या विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती विकसित करण्यासाठी आम्ही सर्वजण करत असतो. सध्या आमची शाळा ही मॉडेल स्कूल बनवण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व प्रयत्न करतोय आणि सर्व गावकऱ्यांचं आम्हाला सहकार्य लाभतंय. नमस्कार, मी संगीता नामदेव फुसे. माझी सर्व्हिस 27-28 वर्ष झालेली आहे. या गावात बाभळगाव खुर्दला मी 2018 मध्ये पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदावर पदवीधर प्राथमिक शिक्षक पण आहे आणि प्रभारी मुख्याध्यापकाचा चार्ज पण सांभाळत आहे. गाव खूप सहकार्य वृत्तीचं आहे. माझ्याकडे 6वी-7वीचा वर्ग सांभाळून मी आतापर्यंत पदभार सांभाळलेला आहे. ही जी खराब होईल काही दुसरी टाकी आपली पाण्याची.
आहे, बरोबर. 3चा पाडा 2 पर्यंत बोलायचा. 3 एके 3, 3 दुने 6. तर इथे 6 लिहायचं, बरोबर, याच्या खाली. ओके. नंतर 3चा पाडा किती पर्यंत बोलायचा? 4 पर्यंत. बोला बघूया. 12 कसा लिहितो आपण? 1.2 एकर, बरोबर. याच्यामध्ये